यावेळी गडकरी ब्राझीलचे उदाहरण देत म्हणाले, ब्राझीलमध्ये हजारो एकरांवरती एकत्र शेती केली जाते. तिथे फवारणी, कापणी हे सर्व काही यंत्राद्वारेच होतं. भारतातही हे शक्य आहे, फक्त तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागेल. गडकरी यांनी पुढे सांगितलं की आज भारत 22 लाख कोटी रुपये इंधन आयातीवरती खर्च करतोय. जर हेच पैसे शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेवर, तंत्रज्ञानावर आणि आधुनिक कृषी सुविधांवरती खर्च केले तर आपला देश इंधन स्वावलंबी होईल आणि शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी वाढेल. आज विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी इस्रायल आणि स्पेनच्या कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. ड्रीप सिंचन, हायड्रोपोनिक्स, सेन्सर बेस्ड मॉनिटरिंग, ड्रोन फवारणी यांसारख्या नव्या पद्धतींमुळे शेतीचा चेहरा बदलतोय. वैज्ञानिक पद्धतीने डेटा आधारित शेती म्हणजे AI चा वापर केला तर शेतीच्या उत्पादनात वाढ शक्यच आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.